नसीब ही हरायला तयार असतं, फक्त स्वतःची मानसिकता जिंकायला पाहिजे। मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, कायदा सल्लागार, पुण्याहून आपले स्वागत करतो। 10 वर्ष जुना फ्लॅट किंवा 10 वर्ष जुना बंगला किंवा रो हाऊस खरेदी करणे यामध्ये फरक असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे। कारण बंगला किंवा रो हाऊसमध्ये तुम्ही डागडुजी ही करू शकत असतात, परंतु फ्लॅटचं तसं नसतं। कारण फ्लॅट हा त्या संपूर्ण इमारतीचा एक भाग असतो। तसेच ज्या भागामध्ये तुम्ही फ्लॅट घेणार आहात त्या भागामध्ये नवीन फ्लॅट व तुम्ही घेत असलेल्या फ्लॅट याच्या किमतीमध्ये जर फरक असेल तरच तो फ्लॅट घेण्यात अर्थ आहे। आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे ज्या इमारतीमध्ये तुम्ही फ्लॅट घेणार आहात त्या जुन्या इमारतीमध्ये वादविवाद जास्त प्रमाणात असतात, तेही बघणं गरजेचं आहे। आणि अजून एक विशेष म्हणजे यामध्ये ज्या इमारतीमध्ये तुम्ही फ्लॅट घेणार आहात त्या इमारतीमध्ये येणाऱ्या 10 वर्षात काय बदल होणार आहेत, तिची अवस्था काय होणार आहे हेही तुम्हाला बघणं खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे जुन्या इमारतीतील फ्लॅट खरेदी करताना खूप बाबींचा विचार करावा लागतो, परंतु अशा बाबी ह्या सर्वांनाच माहिती असतील असे होत नाही। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे फ्लॅटच्या किमती ह्या जास्त प्रमाणात वाढत नसतात, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ज्या भागामध्ये नवीन फ्लॅट हे 60 लाखापर्यंत मिळत असतील त्याच भागामध्ये जुने फ्लॅट हे 40 ते 45 किंवा 50 लाखापर्यंत मिळत असतात, हेही महत्त्वाचं आहे। आणि या सर्व बाबींचा विचार झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कागदपत्र जर क्लिअर असतील तरच तो फ्लॅट घेणे योग्य असतं। म्हणून मित्रांनो, फ्लॅट घेताना काळजी घ्या आणि तुम्हालाही जर नवीन किंवा जुना फ्लॅट किंवा इतर मालमत्ता खरेदी करायची असेल किंवा तुमची जुनी किंवा इतर मालमत्ता विक्री करायची असेल, त्यासाठी मदत हवी असेल तर तुम्ही कदम रिअल्टर्सला संपर्क करू शकता। कदम रिअल्टर्स पुणे येथील तालुका हवेली, मुळशी व भोर येथे कार्यरत आहे। कदम रिअल्टर्स खरेदी विक्रीचे व्यवहार कायदेशीर व खात्रीशीरपणे करून देत असतात। धन्यवाद।